नमस्कार, मी नागेश देवी. विश्रांतवाडीमध्ये चव्हाणचा या भागामध्ये अनेक दिवसापासून इथं पाणी नाही शौचालयामध्ये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं घाण जमा झालेली आहे. इथं आजूबाजूच्या लोकांचं असं म्हणणं आहे की इथं आहे ना, जे कार्यकर्ते आहेत किंवा कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत हे काही इथं लक्ष देत नाही आणि दिल्यानंतर बी लक्ष तर स्थानिक लोकांना त्यांनी असं म्हणते कार्यरावाची भाषा चालू आहे की यांचा माज मोडला पाहिजे. जे जे मुकदम आहेत, जे SI आहेत, हे यांचं असं म्हणणं आहे की जे इथले स्थानिक लोक आहेत ते यांचं आत्ती करतात म्हणून यांचा माज मोडला पाहिजे यांचं म्हणजे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर माझं असं म्हणणं आहे त्यांचा माज का मोडावा. काही नागरिक नाही आहेत का भारताचे, काही आपण आता जे चव्हाणसाळमध्ये आलेलो आहे, जे इथं समस्या आहेत त्या लेडीज आहेत त्यांना आपण त्यांची विचारपूस करू, यांच्या व्यथा काय आहेत ते मांडू आपण इथं. ताई तुम्ही आता इथं म्हणजे तुमच्या भागामध्ये आलो आम्ही शौचालयासाठी, तुमची ती व्यथा काय तुमची. शौचालय स्वच्छ नसतात, पाणी नसतं. एवढंच हवंय आम्हाला की आमच्या इथं पाण्याची व्यवस्थित सोय करावी आणि आमचे जे जुने होते त्यांना इथे परत बोलून ठेवावं साफसफाई करायला. जे क्रिटिकल आहे त्यांना म्हणतात. हो, आणि इथं किती दिवस झाले मॅडम अशी प्रॉब्लेम आहे. 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. हो, म्हणजे कॉर्पोरेशनचे अधिकारी येतात का. नाहीये, आणि जे SI ते DS आहेत ते पण नाहीयेत. म्हणजे इथं तुमचं म्हणणं इथं कोणच येत नाहीये. कोणीच नाहीयेत, सध्या तरी कोणीच येत नाहीये. ओके, असं म्हणणं आहे की इथं नागरिकांचं की इथले जे अधिकारी आहेत इथं कोणच येत नाहीये. मग हे कोणाचे जीव सोडलेले, प्रशासनचे सोडले का कर्मचाऱ्यांचे सोडलेले किंवा नागरिकांचे जीव सोडलेला आहे. जे क्रिटिकल आहे त्यांना काय हकलण्यात आले इथं. आम्हाला त्यातलं काहीच माहित नाहीये. म्हणजे कोणी जेव्हा हकललं, काय हकललं हे सुद्धा आम्हाला माहित नाही. कोणी त्यांना आम्हाला तर काही त्यांचा प्रॉब्लेम नव्हता, पण कोणी हकललं हे आम्हाला माहित नाही. इथं पाणी समस्या किती दिवसापासून आहे. झालं आता भरपूर. याच्या आधी होती पाणी. हो, भरपूर भरपूर भरपूर. मग अचानक बंद कसं काय झालं काय. ते आम्हाला नाही काही माहिती. ठीक आहे, धन्यवाद. मावशी तुमचं काय म्हणणं या गोष्टीवर. आमच्या इथं पाणीच नसतं, संडास इतके घाणेरडे आणि पाण्याचं बिलकुल थेंबर ना आमच्या नळाला येत नाही. तर टँकर तरी टाकावं ना त्यांनी. तुमच्या टँकर घरगुती जे नळ आहेत त्याला पाणी आहे. नाहीच आहे, या भागाला पाणीच नाहीये. नाहीये. आम्ही सगळीकडे गेलो, सगळं बघितलं तर पाणीच नाही आम्हाला. मग तुम्ही अधिकाऱ्यांना काय ही चौकशी केली का. आम्ही सगळीकडे सांगितलं. किती वर्षापासून आपल्या भागाला पाणी नाहीये. 4-5 वर्ष झाले की पाणी नाही आमच्या पाण्याची इथं. लाईनच नाही मुळे तिथं असं झालं. आहे तसं पाणी येतं पर्यंत असं बारीक येतं. बारीक येतं. किती रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही पाणी भरतो. 2-2 वर्ष पाणी. हो, म्हणजे तुम्हाला दिवसा पाणी येतच नाहीये. बिलकुलच नाही. आम्ही जे घाटकर साहेब आहेत त्यांना आम्ही पाणी केल्यानंतर घाटकर साहेब म्हणले की सगळ्यांना पाणी जातं. कुठे पाणीच नाही. कुणी सांगावं पाणी आमच्या इथं येतं. हो का, इथं नळ आहे, इथं पण बघू शकता तुम्ही. तुमची जी पाणी समस्या आहे जे तुम्ही जे गाडेकर साहेब म्हणून आहेत म्हणजे बनकर विभागाला जे मोठे अधिकारी, आम्ही त्यांच्याशी तुमचा संपर्क साधू आणि तुमच्या इथं पाण्याची सुविधा आम्ही आणू. हो, तिथून एकदम मोठा पाईपलाईन टाकली ना तरी संडासात पाणी होऊन जाईल. कारण म्हणजे पाणीच आता मुळात नसतं. पिण्यासाठीच पाणी नाहीये. मुळात असं कशातच झालं हो, कशातच संडासचं नंतर राहिलं. हो. पिण्यासाठीच पाणी हो, नाहीये. खरंच म्हणजे नाही, पिण्यासाठी पाण्याची सोय नाहीये तुमच्या इथं. बिलकुलच ठीक नाही. आहे, चालेल मॅडम. रात्री याच्यासाठी 2 वाजता आम्ही पाणी भरतो. 2-2 वाजेपर्यंत जाऊ. एवढ्या वर्षी तुम्ही का गप्प बसले. सगळ्यांना सांगितलं, आता कोणच लक्ष देत नाही तर काय करायचं. इकडून तिकडून आता आम्हाला चालवता येतंय का पाणी हांडे घेऊन. आम्ही इथून त्यासाठी सगळं की एवढं नाही आता नाही तुम्ही सगळीकडे वयस्कर केलं असल्यामुळे ना. एवढ्या गोष्टी आहेत इथं. नाही, पण सगळ्यांना पहिल्यापासून आम्ही सांगत आलो, कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे. ठीक आहे, इथून पुढे आम्ही ना लक्ष देऊ सोशल वर्कर मधून आणि जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पाठपुरावा करू.